आता काल दवाखान्यात गेलते का नाही, पाटील दवाखान्यात गेलते मी. बये ती 24-25 वयाच्या पोरी ॲडमिट झालत्या, सलाईन लावलेल्या, थकू आलंय. मग काय ग, आम्ही म्हातार बाया काय करावं? हां, आम्ही काय करावं? आता यांना थकवा आले, आता नवरात्र आले बघा ना, थकवा लगेच दूर होईल. म्हणजे अशा दांड्या घालायला तेव्हा अख्खी रातभर जरी नाचले ना तरी बोलणार नाही आम्ही दमलोत. मग घरातली थोडीशी कामं नाही केली नाही लगेच थकवा येतो बायाना. मग माझं इथंच दुखतंय तिथंच दुखतंय. हा, अशी कशी पिढी यांची? आमची पिढी बघा बरं ठणठणीत कशी आहे. आहे का आम्हाला थकवा बिकवा? अजूनपर्यंत आम्ही कशी कामं करतो? हाय आम्हाला थकवा? यांनाच कसं थकवा आलं? यांच्या अंगात रक्त कमी, कॅल्शियम कमी. हा, आपल्या मेला अंगात कुठून रक्त आलं एवढा? कुठल्या देवाने दिलं एवढं रक्त? ते यांना आता रक्त नाही. आपल्या घरात होता का काही खायला प्यायला? आता यांना तर नाही मिळते खाला काही मागल त्या खाला या पोरीना, तरी यांचं कॅल्शियम कमी. मी त्याच बघितलं, बोलले बाबा डॉक्टरांची पण मजा का नाही. मग थोडंसं असलं तरी जास्तच लावा सलाईन. मग काय, एक दवाखान्याची खाट रिकामी नव्हती, नुसत्याच सलाईनी लावले होत्या डॉक्टर आई अख्ख्या पोरीना. तिथं म्हातारी बाई एक नव्हती, अख्ख्या तरण्या बाया. म्हाताऱ्यांना काय आलंय? त्यांना बरं कसला रोग येत नाही? हा, बरं आम्हाला रोग येत नाही. आम्ही कशा ठणठणी असे राहिलो? पण आम्ही कामं करतो का नाही, उन्हात जातो. यांच्यावर का कुठं आपण घरातच बसायला करायचा नाही, इथंच बसायचा आहे का आपला? उन्हात जाणारा माणूस कसा ठणठणीत राहतो का नाही? आता या काय घरातल्या बावल्या त्यांना आजार येतील का नाही? अशा बाय